आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मनसेचा 18वा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा होतोय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साजरा होणाऱ्या मनसेच्या वर्धापन दिनाकडे राज्याचं लक्ष आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या जागा वाटपासाठी बैठका सुरू असताना राज ठाकरे आजच्या मेळाव्यामध्ये काय राजकीय भूमिका मांडतात याहीकडे लक्ष आहे। लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत ते कार्यकर्त्यांना आपल्या भाषणातून काय संदेश देतात याकडे कार्यकर्त्यांचं लक्ष आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18वा वर्धापन दिन आज नाशिकमध्ये साजरा होतोय। पहिल्यांदाच नाशिकमध्ये वर्धापन दिन साजरा होत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह जल्लोषाचं वातावरण आहे। परंतु त्याचबरोबर लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आज भाषण करणार असल्यामुळे ते काय भूमिका मांडतात याची उत्सुकता जशी पदाधिकाऱ्यांना आहे, राज्यातील जनतेला आहे, तसंच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना देखील आहे। कारण गेल्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेते आणि मनसेच्या नेत्यांच्या अनेक बैठका पार पडलेल्या आहेत, परंतु या बैठकांबाबत दोनही गटाकडून खुलासा अद्याप झालेला नाहीये। त्यामुळे आजच्या वर्धापन दिनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। आपण नाशिकच्या दादासाहेब गायकवाड सभागृहामध्ये आहोत। इथेच मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार आहे। मागच्या बाजूला आपण बॅनर बघत आहोत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा चिन्ह आहे, त्याचबरोबर भगव्या रंगामध्ये संपूर्ण बॅकग्राऊंड तयार करण्यात आलेले 9 मार्च 2024 आणि 18वा वर्धापन दिन अशा स्वरूपाचा हे बॅनर लावण्यात आलेले। फुलांची आकर्षक सजावट करण्यात आलेली आहे। या व्यासपीठावर मनसेचे 30 पदाधिकारी हे आसनस्थ होणार आहेत आणि त्यांच्या सोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील याच ठिकाणी असणार आहेत आणि आपली भूमिका समोर बसलेल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांपर्यंत मांडणार आहेत। आज राज ठाकरे नेमकं काय बोलतात, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि मनसेची नेमकी पुढची भूमिका काय असणार आहे, वाटचाल काय असणार आहे याची दिशा आज ठरवली जाणार आहे। कारण मनसे 2024 लोकसभा निवडणूक लढणार आहे की नाही लढणार आहे, लढली तर ते महायुती सोबत जाणार आहे की पहिल्याप्रमाणेच एकला चलोरेची भूमिका घेऊन आपली वाटचाल पुढे करणार आहे, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं अवघ्या काही तासामध्ये होणार आहेत। त्यामुळे राज्याचं लक्ष आजच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनाकडे नक्कीच लागलेलं आहे। कॅमेरामन मयूर बारगेजेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।